ही आहे आपली विदाऊट राईसची खिचडी. थंबनेल बघून कळालंच असेल तुमच्या सर्वांना की ही लापसीची खिचडी आहे. लापसी प्रोटीनयुक्त खिचडी. तर चला बघूया लापसीची मसाला खिचडी कशी करायची ते. जसं मी म्हटलं की अगदी लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकालाही आवडेल आणि अगदीच प्रत्येकाला सूट होईल अशी ही लापसीची खिचडी, जी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा इझिली कॅरी करू शकता. लहान असो मोठे असो कोणालाही तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता, अगदी लहान बाळालासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा. आणि ही लंचलासुद्धा किंवा डिनरलासुद्धा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आजकाल आपल्याला गॅसचा खूपच जास्त तुटवडा आलेला आहे. तुटवडा म्हणजे काय, तर गॅस भेटणं खूपच मुश्किल झालेलं आहे. तर त्यामुळे गॅस जपून वापरायचा, कमीत कमी गॅसचा वापर कसा करता येईल अशी कुकिंग आपण शोधून काढायची आहे. तर त्याच्यातली ही एक नंबर 1 कुकिंग आहे. म्हणजे अगदीच कमी वेळेमध्ये लापशी कशी करायची. आता लापशी म्हटलं तर बरेचसे जण आपण विचार करतो की लापशी बनवायची आहे त्याला अगदी 5-6 शिट्ट्या द्याव्या लागतील. अजिबात नाही, अगदी 2 शिट्ट्यामध्ये ही मौसूद लापशीची खिचडी जी आहे ती तयार होते. कशी काय ती अगदीच तुम्ही डिटेलमध्ये रेसिपी बघा. भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित ही रेसिपी आहे आणि भरपूर बेनिफिशियल आहे. म्हणजे अगदीच पोटभरीची सुद्धा आहे, पोटाला हलकीसुद्धा राहणार आहे ती तरीसुद्धा तुम्हाला ब्रेकफास्ट आणि लंच केल्यावर ती जी मध्ये क्रेविंग असते ना, म्हणजे नाश्ता आणि लंचच्या मध्ये भूक लागते ना, ती अजिबात नाही लागणार. म्हणजे अगदी नाश्ता केला लापशीचा तर तुम्हाला अगदी लंचपर्यंत भूक लागणार. याची पोटभरीची ही खिचडी आहे. त्याला लागणारे साहित्य बघूया. इथं आहे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टमॅटो तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. आलं 1 ते 1.5 इंच किसून घेतलेला आहे. लसूणसुद्धा 7-8 पाकळ्या किसून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. लाल रंगाचा अर्धा गाजर घेतलेला आहे, तो सोलून स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी असे फ्रेश मटर घेतलेले आहेत. तुम्हाला इथं हवं तर फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता. आणि कढीपत्त्याची काडी घेतली, त्यात 8-10 कढीपत्ते आहेत. आता इथं आपण बघत आहोत सुके मसाले. अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि इथं चिकन मसाला घेतला 1 चमचा. तर चिकन मसाला नसेल तर कोणताही ठेवणीतला तुमचा गरम मसाला घेऊ शकता, मटण मसाला घेऊ शकता, गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला, जो कोणता फ्लेवर आवडत असेल तो घ्या. आता इथं अगदी साधा रेशो आहे. 1 कप लापशी आहे, म्हणजे 1 वाटी घ्या कोणतीही किंवा कप घ्या. 1 कप लापशी आहे तर त्याची अर्धी वाटी इथं मी घेतले आहेत मुगाची छिलटेवाली डाळ, हिरव्या मुगाची डाळ घेतलेली. तर अख्खे मूग न घेता आपल्याला ही डाळ घ्यायची मुगाची. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही लापशी आणि मुगाची डाळ जसं मी म्हणतो की काढून घेऊया एका भांड्यात आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा जसं आपण तांदूळ धुतो अगदी तसं चोळून धुवायचं आहे. तर धुवून झालं आहे आणि आता ह्याच्यात मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे सोक करण्यासाठी. अगदी कांदा टमाटा कापेपर्यंत हे भिजवून ठेवूया. 10 ते 15 मिनटं भिजत आहे. कांदा टमाटा कापून झाला आता लगेच ठेवलं आहे कुकर, कारण की झटपट आपल्याला रेसिपी करायची, सकाळच्या टिफिनची घाई आहे. कुकरचं भांडं गरम झालं की टाकलं 2 चमचे तेल छान गरम झालं की टाकला कढीपत्ता 8-10 पानं, मग टाकलं अगदी अर्धा चमचा जिरं आता टाकणार आहे मी. तर हे बघा अर्धा चमचा जिरे टाकले आणि मग टाकला कांदा. जिरे फुलल्यावरती कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा. एक हलकासा चटका बसला कांदाला तर लगेच टाकलं आपलं किसलेलं लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या. आता ते सुद्धा छान परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम फुल आहे, अगदी मीडियम किंवा स्लो नाही केलेली. तडका देताना फुलच करायचं. तर इथं पटकन असं कांदा, लसूण, मिरची आणि आलं छान असं परतून घ्यायचं. अगदी 1-2 सेकंडसाठी छान असं परतून झालं, हलका ट्रान्सपरंट होत आला कांदा की लगेच टाकायचा आपला टमॅटो बारीक चिरलेला. तर टमॅटोसुद्धा छान असं परतून घ्यायचं. जास्त हे जे कांदा टमॅटो आहेत काळं नाही करायचं, जास्त ब्राऊन नाही करायचं, कारण की त्याचा एक छान गोडवाचा रिलीज होतो. आणि अशा भाज्या टाकायच्या ज्याच्याने आपल्याला गोडवा छान भेटेल याच्यात. तर मी इथं मटरसुद्धा टाकले आणि गाजरसुद्धा टाकले. आता तुम्हाला गाजर किसायला वेळ नसेल तर चॉप करूनसुद्धा ॲड करू शकता. ह्याच्याऐवजी तुम्ही कॉलीफ्लावर ॲड करू शकता, बटाटे ॲड करू शकता चॉप करून, आणि शेंगदाणेसुद्धा ॲड करा, काजूसुद्धा ॲड करू शकता, हवं ते ॲड करू शकता भाज्यांमध्ये. त्याच्यानंतर टाकलं गरम मसाले, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, मीठसुद्धा ॲड केलं. छान परतून झाल्यावरती त्याच्यात टाकले सोक केलेले लापसी आणि मुगाची डाळ. छानपैकी फुलून आलेली आहे. अगदी मुगाच्या डाळीला आणि लापसीला अगदी 10-15 मिनटं पुरेसे होतात. त्याच्यात टाकलं, परत ॲड केलं गरम पाणी. आता पाण्याचा रेशो काय, तर अर्धा वाटी डाळ होती आणि 1 वाटी
लापसी होती तर टोटल 1.5 वाटी, तर त्याच्या दुप्पट मी पाणी घेतलं म्हणजे 3 वाटी. तर 3 वाट्यापेक्षाही जास्त घेतलं मी थोडं, अगदी 3-3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे मी. तर आधी भिजवलेलं पाणी होतं, प्लस मी 1 ग्लास पाणी अजून टाकलं गरम. तर झालं आहे 3-3.5 वाटी. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची याला. इतकीच ही प्रोसिजर आहे, थोडीशी टाईम टेकिंग, की उकळी येऊ द्यायची. गरम पाणी टाकलं तरी थोडंसं टाईम लागेल. लगेच झाकण बंद केलं तर काय होईल ना, की ते खाली लागू शकते खिचडी, कारण की शिट्टीला टाईम लागेल. लगेच आपण झाकण बंद केलं. ग्रेव्ही किंवा कोणती भाजी किंवा डाळ आपण उकळून घेतली ना कुकर लावायच्या आधी, तर पटकन शिट्ट्या येतात. आणि पटकन शिट्ट्या आल्यामुळे काय होतं, की जे काय आपण खिचडी वगैरे बनवतो, स्पेशल खिचडीच्या बाबतीत की ते खाली लागत नाही, ते करपत नाही. भातसुद्धा आपण जेव्हा कुकरमध्ये बनवतो तो उकळी येऊ द्यायची, मग झाकण लावायचं, की भात खाली करपत नाही. आता उकळी आली की लगेच टाकली थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून, आणि आता झाकण बंद करायचं. ह्याला हलवल्यानंतर आता जसं मी म्हटलं, की बस मोजून 2 शिट्ट्या, फुल गॅसवरती 2 शिट्ट्या द्यायच्यात. आणि 2 शिट्ट्या झाल्या, रिलीज झालं कुकर. छान बघून घ्यायचं, रिलीज होऊ द्यायचं पूर्ण कुकर. रिलीज झालं, थोडीशी शिट्टी होती याच्यात बाकी, तर चमच्याने मी काढून घेतली. आणि आता तुम्ही बघू शकता छान अशी मोकळी सळसळीत, अशी अगदी चिपचिपीत, चिकट किंवा अगदीच फडफडीत अशी नाही झाली, अगदीच ड्राय किंवा अगदीच चिकट नाही झाली. खिचडी मस्त मऊ मऊ मोकळी झालेली. त्यात टाकली कोथिंबीर. मी तुम्हाला पूर्ण कुकरमध्ये हलवून दाखवले खिचडी, कुठेही चिकट किंवा कुठे करपली नाही. आणि त्याच्यासोबत टाकलं 1 चमचा, मस्त मोठा चमचा एक तूप टाकलं. तूप इथंच टाकायचं आहे. सर्विंग करताना हवं तर सर्विंग करताना टाका, पण ह्याच्यामध्ये काय होतं की तूप टाकल्याने ना ते अगदी ड्राय होत नाही जास्त, खिचडी ओव्हर ड्राय नाही होणार. पण हे बघा, आता मी वाढून घेते कारण की मला टिफिन भरायचं आहे. प्लेटमध्ये थंड करून घेते आणि तुम्हालासुद्धा फोटो काढून दाखवते. तर चला, आता आवडली असेल ही खिचडी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अगदीच 10 मिनटाच्या आत ही खिचडी तयार होती, म्हणजे आपल्या गॅसची बचत होते. पटकन टिफिनमध्ये म्हणा किंवा तुम्हालासुद्धा, म्हणजे अगदी ह्या रेशोमध्ये ना 5 सर्विंग तयार होते. फुल प्लेट सर्विंग 5 तयार होते. तर मुलांना टिफिनला देऊन, हजबंडला टिफिनला देऊन, तुमच्यासाठीसुद्धा लंचला किंवा ब्रेकफास्टलाही पुरते. अगदी 5 जणांना पोटभरीची खिचडी होते ह्या रेशोमध्ये. नक्की ट्राय करा. डायबेटिक आहे, कसं होतं की अर्धे माणसं घरातले डायबेटिक असतात, त्यामुळे आपल्याला खिचडी वगैरे करायला विचार करावा लागतो, कन्फ्यूज होतो. पण ह्या खिचडीच्या बाबतीत अजिबात होणार नाही. डायबेटिक असेल, BP असेल, काही आजार असेल तर ही अगदी परफेक्ट आहे, कारण की पोटाला पोटभरीची सुद्धा आहे, प्लस पचायला हलकी आहे आणि सगळ्यांना आवडणारी. अगदी 110% गॅरंटी देते. ह्या पद्धतीने तुम्ही खिचडी भरून चारली ना, अगदी पावभाजीची डिमांड असते ना, त्या लेवलची डिमांड ह्या खिचडीला राहणार आहे. तर ही झटपट होणारी लापशीची प्रोटीनयुक्त खिचडी नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. आणि असेच तुम्ही जेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करताल ना, तर मी मोटिवेट होईल जास्त आणि तुमच्यासाठी असे छान झटपट होणारे रेसिपी भरपूर असे घेऊन येईल. तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.